जे काही आपण सीडी, आवाज येतोय, स्क्रीन दिसते? हॅलो, आवाज येतोय? यस सर, स्क्रीन पर दिसते आवाज. हो दिसतंय. व्यक्तियों के भावों को व्यक्त करने का माध्यम क्या है? शिक्षा, प्रौढ़ शिक्षा, लिखना और भाषा। बोला, पटकन उत्तर भाषा द्यायचं. सर, भाषा. 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 हॅलो. हा बोला. भाषा आन्सर आहे का? डी भाषा. अगदी बरोबर, डी हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बहुबुद्धि सिद्धांत के प्रतिपादक कौन है? हार्ड गार्नर, जीन पियाजे, डीवी तथा ब्रो एंड स्पीयर. बहुबुद्धी सिद्धांत आहे, शिकवलं होतं आपण. तर हार्ड गार्नर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, थॉर्नडाइक ने बुद्धि के कितने प्रकार में विभक्त किया है? थॉर्नडाइक ने बुद्धि को कितने प्रकार में विभक्त किया है? तो थॉर्नडाइक ने बुद्धि को 3 प्रकार में विभक्त किया है. गैरेट ने बुद्धि को कितने प्रकार में बांटा है? गैरेट ने बुद्धि को 3 प्रकार में बांटा है. पहिल्याचं उत्तर 3 होतं, याचं सुद्धा उत्तर 3 आहे. प्रयास एवं त्रुटी सिद्धांत के प्रतिपादक कोण आहे? हे शिकवलंय तुम्हाला मी, सांगा बरं. कोणी नियम मांडला होता? 3 नियम होता पहा, सरावाचा नियम, सातत्याचा नियम, परिणामाचा नियम. डी. प्रयास एवं त्रुटी सिद्धांत के प्रतिपादक कौन है? डी हा, ऑप्शन. थॉर्नडाईक हे त्याचं उत्तर आहे. हे बघा, ही उत्तरं दिलेली सर मी आहे. डी बोलली ना. हा बरोबर आहे मॅडम तुमचं. नेक्स्ट, किसने कहा कि बुद्धि का निर्माण प्राथमिक तथा मानसिक योग्यताओं द्वारा होता है? किसने कहा है? डीवी तथा ब्रो, गिजूभाई, केली तथा थर्स्टन, विलियम जीजू जेम्स. भाई. जीजू भाई. सो थर्स्टन हे त्याचं उत्तर आहे. बुद्धि का निर्माण प्राथमिक तथा मानसिक योग्यता द्वारा होता है, केली तथा थर्स्टन. बुद्धि परीक्षणों के जन्मदाता कोण आहे? हे शिकवलंय, हे झालंय आपलं. विलियम जेम्स. नो नो नो, बुद्धि परीक्षणों के जन्मदाता टर्मन है, टर्मन. नेक्स्ट, क्या व्यावसायिक मार्गदर्शन में भी बुद्धि परीक्षण की भूमिका महत्वपूर्ण होती है? जे काही व्यावसायिक मार्गदर्शन केलं जातं, त्या व्यावसायिक मार्गदर्शनामध्ये बुद्धिक परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असते की नाही? बोला. व्यावसायिक मार्गदर्शनामध्ये बुद्धी परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असते की नाही? नाही, हा, निश्चित नाही, संभावित. इंटेलिजंट टेस्टची गरज आहे का व्यावसायिक मार्गदर्शनामध्ये? सांगा उत्तर. नो सर, आय थिंक त्याचं सो. उत्तर हा, यस यस. हाँ. भाषा विकास सिद्धांत के प्रतिपादक कौन है? चोमस्की, जॉन विलियम गेटिस, अल्फ्रेड बीने. भाषा ए विकास सिद्धांत के प्रतिपादक कौन है? तो भाषा विकास के प्रतिपादक है चॉम्स्की. चोमस्की. चोमस्की भाषा विकास के प्रतिपादक है. प्रत्येक व्यक्ति में 2 प्रकार की बुद्धि है, किस विद्वान का मत है? प्रत्येक व्यक्ति में 2 प्रकार की बुद्धि होती है, त्याचं उत्तर आहे स्पीयरमन. नेक्स्ट, अभिप्रेरणा को, मोटिवेशन को उत्पन्न करने वाले कारकों को क्या कहते हैं? मोटिवेशन को, मोटिवेशन को डी. उत्पन्न करने वाले कारकों को क्या कहते हैं? डी.
अगदी बरोबर, अभिप्रेरक म्हणतात त्याला. अभिप्रेरक हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, बुद्धिलब्धी. बुद्धिलब्धी इज इक्वल टू मानसिक आयु अपॉन वास्तविक आयु मल्टीप्लाई बाय 100. इस सूत्र के जनक कौन है? ए विलियम जेम्स, टर्मन, डीवी तथा ब्रो, अल्फ्रेड बिने. हे शिकवलंय आपण, झालंय आपल्या पीडीएफ मध्ये ते. बुद्धिलब्धी, एखाद्याचा विलियम जेम्स. बुद्ध्यांक काढायचा असेल तर ते बुद्ध्यांकाचा फॉर्म्युला कोणी शोधून काढला? अल्फल तर त्याचं उत्तर आहे टर्मन. टर्मन. ऑलरेडी एक प्रश्न वरती झाला होता बुद्धीच्या संदर्भात. बुद्धी किंवा त्या टेस्ट कोणी शोधून काढल्या असा एक प्रश्न होता बघा इथे. बुद्धी परीक्षणों के जन्मदाता कोण आहे? इंटेलिजंट टेस्टचे प्रोड्युसर कोण आहेत, निर्माते कोण आहेत? तर टर्मन हे त्याचं उत्तर आहे. मग त्यांनी तो फॉर्म्युला शोधून काढला होता, त्याच्यावरून आपण बुद्ध्यांक काढत असतो. हा त्याचा फॉर्म्युला हा आहे ना. किस विद्वान ने कहा है कि उचित सामाजिक सांस्कृतिक वातावरण के अभाव में मानसिक विकास की गति धीमी हो जाती है? स्पियर, क्रो अँड क्रो, अल्फ्रेड बिने आणि त्याच अजून आहे गोल्डन. गोल्डन हे त्याचं उत्तर आहे. उत्तर आहे म्हणजे प्रश्नामधलं ऑप्शन आहे. किस विद्वान ने कहा है कि उचित सामाजिक और सांस्कृतिक वातावरण के अभाव के विकास की गति धीमी हो जाती है. स्पीयर आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे गोल्डन. किस मनोवैज्ञानिक ने अपने बच्चों पर शोध कार्य किया? आपल्या मुलांवर कोणी प्रयोग केला? तर जीन पियाजे हे त्याचं उत्तर आहे. समाजीकरण, समाजीकरण को सांस्कृतिक तथा वैचारिक कारकों के अंतरीकरण की प्रक्रिया किस विद्वान ने माना है? याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे सोरोकिन. नेक्स्ट, किसका मत है की बुद्धी सांभावर्धिक चिंतन आहे? याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे स्पियरमॅन. स्पियरमॅन ने म्हटलेलं आहे. क्या संवेग परिवर्तनशील होती है? संवेग परिवर्तनशील होते हैं कि नहीं, असं म्हटलंय यस. किसी कार्य को करने के लिए प्रोत्साहित करने को क्या कहा जाता है? सोपा प्रश्न आहे, सांगा. एखादं कार्य अभिप्रेरणा. करायचं असेल तर त्याला काय अभिप्रेरणा. म्हणतो सी. आपण? सी अभिप्रेरणा. सो बरोबर आहे, सी अभिप्रेरणा. समायोजन का संबंध किससे है? छान प्रश्न आहे बघा. एखाद्या बरोबर ऍडजस्टमेंट करायची तर तो कुठला संबंध येतो? शक्तीचा, शरीराचा, डी. लास्ट शिक्षेचा, ऑप्शन. कशाचा संबंध येतो समायोजन? समायोजन कशाशी रिलेटेड आहे? ऍडजस्टमेंट कशाशी रिलेटेड आहे? शरीराशी रिलेटेड आहे का? डी ऑप्शन आहे सर. मन से. बरोबर. समाज डी मिती डी विधी, समाज मिती विधी के प्रतिपादक कोण आहे? त्याचं उत्तर आहे जे एल मोरेनो. जे एल मोरेनो हे त्याचं उत्तर आहे. ओके. हे बाकी जरा अवघड कार्यक्रम आहे, आपल्याला अजून थोडं अभ्यास करावा लागणार आहे याचा. कालची पीडीएफ बघूया आपण, एक मिनिट. सर ऐका ना, ज्यांनी हिंदी सब्जेक्ट घेतलाय त्यांनाच हिंदी पेपर येणार की मग बाकीच्यांना पण येणार?
हे बघा, जर ऑनलाईन एक्झाम राहिली ना, तर तुम्हाला सिलेक्ट करता येतं हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे, हा पहिला भाग झाला. आणि ऑफलाईन जर पेपर राहिला तर तोच प्रश्न हिंदीमध्ये पण राहील आणि तोच प्रश्न इंग्रजीत पण राहील. म्हणजे तुम्हाला इंग्रजीत नाही समजला तर हिंदीत बघायचा, हिंदीत नाही समजला तर इंग्रजीत बघायचं. दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न राहतात ते. आणि दुसरी गोष्ट, तुमचं मराठी जर 30 मार्काचं असेल ते सेपरेट 30 मार्काचं येईल, तिथे हिंदी इंग्रजीचा काही संबंध येणार नाही. आपण ईव्हीएस ची पीडीएफ पाहूया थोडी. ईव्हीएस संस्कृत असेल तर संस्कृत पण आहे बघा याच्यामध्ये. हे गणिताचं आहे, ते बघणार आहोत आपण. गणितामध्ये आहे ना, हे ऍप्लिकेशन बेसवरचे प्रश्न आहेत. काही काही प्रश्न सोडवायचे प्रश्न आहेत. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सबसे उचित विकल्प चुनिए। पर्यावरण अध्ययन की पाठ्य पुस्तकों में अभ्यास एवं गतिविधियों को डैश डैश उपलब्ध कराना चाहिए। तर पर्यावरणाचे जे पुस्तकं आहेत त्यांच्या संदर्भात जे काही स्वाध्याय असतील किंवा इतर ऍक्टिव्हिटीज असतील तर ते केव्हा दिले गेले पाहिजे? पाठ के अंत में, प्रकरणों के अंतर्निर्मित, पुस्तक के अलग अलग स्थानों पर, इकाई के अंत में। याचं उत्तर आहे बी, पर्यावरण अध्ययन की पाठ्य पुस्तकों में अभ्यास एवं गतिविधियों को प्रकरणों को अंतर्निर्मित में उपलब्ध कराना चाहिए। पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण अध्ययन के शिक्षकों को काय करायचंय? बघा, 4 पर्याय आहेत. पर्यावरण अध्ययन करणारा जो शिक्षक असेल तो कसा असला पाहिजे किंवा त्यांना कसं राहिलं पाहिजे? पुस्तकों और परीक्षाओं पर ध्यान देना चाहिए, बच्चों के दृष्टिकोण को स्वीकार करना, सम्मान देना चाहिए, अभिभावकों के विचारों को, अभिभावक म्हणजे पेरेंट्स पर का, अभिभावक म्हणजे पेरेंट्स, पालक, अभिभावकों के विचारों को स्वीकार करना एवं सम्मान देना चाहिए, विशेषतः प्रयोगों पर ध्यान देना चाहिए. पर्यावरण अध्ययनाच्या शिक्षकाने काय केलं पाहिजे? एक्सपेरिमेंट करून शिकवलं पाहिजे. तर पर्यावरणाचा जो शिक्षक आहे त्याने साधारणपणे तो क्रिएटिव्ह असला पाहिजे, त्याने त्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक स्तर पर बच्चे का आकलन करने का सर्वश्रेष्ठ तरीका क्या है? आवधिक परीक्षा आहे, गृह कार्य, योगात्मक कार्य, पोर्टफोलिओ. प्रायमरी लेवलचा जो मुलगा असतो त्याचं आकलन समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट उपयुक्त ठरते? तो प्राथमिक स्तर पर बच्चे का आकलन करने का सर्वश्रेष्ठ तरीका पोर्टफोलियो है. पोर्टफोलिओ म्हणजे त्याची संपूर्ण माहिती असते. तो ज्युनियर केजी पासून 4थीला येईपर्यंत किंवा 8वी पर्यंत, तो पहिलीच्या वर्गात त्याला ग्रेड कसे मिळाले होते, त्याने कशा प्रकारे प्रगती करत गेलाय, ते पोर्टफोलिओ मध्ये समजत असतं. किंवा पोर्टफोलिओ वर्षभराचा सुद्धा असू शकतो. तर पहिल्या दिवसापासून तर शाळेतल्या शेवटच्या दिवसापर्यंत तो वर्षभरामध्ये कसा वागला, वर्गात त्याचं बिहेव कसं होतं, मित्रांशी बिहेव कसा होता, त्याचा अभ्यास कसा होता, हे सगळं प्राथमिक स्तरावर आपल्याला समजून जातं. तर त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. एक शिक्षक को पढ़ाते समय दृक श्रव्य
सामग्रियों का एवं शारीरिक गतिविधि का प्रयोग करना करता है, क्योंकि इससे क्या होता है, तर जे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स किंवा मग स्मार्ट पॅनल असेल, एव्ही रूम असेल, तो शिक्षक को पढ़ाते समय श्रव्य दृश्य सामग्री एवं शारीरिक गतिविधियों का प्रयोग करता है. का वापरतो शिक्षक स्मार्ट पॅनल? सर डी ऑप्शन प्रभावी आकलन डी तो यदि कोई शिक्षक डी पढ़ाते समय अच्छा श्रव्य दृश्य सामग्री, क्योंकि यह अधिगम हाँ, क्योंकि आवाज येतोय माझा, स्क्रीन दिसते. हो सर येतोय हाँ आवाज. सर. सो इससे क्या होता है, यदि कोई शिक्षक पढ़ाते समय इससे अधिगम वृद्धी में अधिकतम इंद्रियों का उपयोग करते. साहजिक आहे, शिकवताना जर एव्ही रूम वापरला किंवा स्मार्ट पॅनल वापरला तर मुलं डोळ्यांनी ते चित्र बघणार, त्यांना डायरेक्ट समजणार, कानांनी ते ऐकणार, पुन्हा शिक्षक त्यांना समजावून सांगणार. त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या इंद्रियांचा वापर होईल, ज्ञानेंद्रियांचा वापर होईल आणि मग त्याला लवकर समजेल. पुढचा प्रश्न ऍप्लिकेशन बेसवर आहे. सीमा नावाची मुलगी आहे. सीमा प्रत्येक पाठ को रटकर तुरंत सीख लेती है, जबकि लीना चर्चा एवं ब्रेन स्ट्रॉमिंग मस्तिष्क आलोड़ने के बाद प्रत्येक पाठ को समझते हैं. ये क्या है? डैश डैश के विकासात्मक सिद्धांत की ओर संकेत करता है. ये सीमा नावाची मुलगी आहे, तर ती प्रत्येक पाठ करून घेते आणि शिकून घेते. पण लीना काय करते, चर्चा करते, ब्रेन स्ट्रॉमिंग करते, म्हणजे चिंतन करते, मनन करते, पाठ समझ लेती है. तो ये क्या संकेत करता है? बी. तो वैयक्तिक विभिन्नताओं से तात्पर्य ऐसा है कि जो किसी व्यक्ति विशेष अथवा व्यक्तियों के वर्ग पर लागू है. अतः वैयक्तिक सिद्धांत के अनुसार सीमा तथा लीना के बीच जो भिन्नता है, सीमा किसी पाठ को रटकर याद कर लेती है, वही लीना जो उसी पाठ को चर्चा व ब्रेन. यह वैयक्तिक भिन्नताओं के विकासात्मक सिद्धांत की ओर संकेत करतो. म्हणजे सीमा आणि लीना दोन्ही वेगळ्या आहेत. सीमाची पद्धत वेगळी आहे, लीनाची पद्धत वेगळी आहे. डैश डैश के अलावा निम्नलिखित पर्यावरण अध्ययन पढ़ाने की विधियां है. समस्या, सहयोगात्मक अधिगम, निर्देशित खोज, व्याख्यानों द्वारा स्पष्ट करना. I think so. C. सो डी. डी सर. व्याख्यानों द्वारा स्पष्ट करने के अतिरिक्त पर्यावरण अध्ययन करने की अन्य विधि है. पर्यावरण अध्ययन की कक्षा में विषय को बच्चों को अनुभव से जोड़ने पर उनमें सीखने की प्रक्रिया को बढ़ाते. म्हणजे व्याख्यान हा विषय सोडून बाकी तिन्ही गोष्टी अशा आहेत की ते पर्यावरण अध्ययन शिकवण्याच्या पद्धती आहेत. सर इथे निगेटिव्ह विचारलंय ना सर. नाही, तिथं काय विचारलंय, म्हणजे अशी एक पद्धत आहे ती सोडून द्या की जी पर्यावरण ईव्हीएस शिकवताना उपयुक्त नाहीये किंवा ती विधी वापरली जात नाही, ती मेथड वापरली जात नाही. आता पर्यावरणामध्ये समस्येचा अभ्यास केला जातो, ग्रुप स्टडी केला जातो किंवा कोलॅबरेटिव्ह स्टडी केला जातो, सर्च केलं जातं, निर्देशित खोज किया जाता है. व्याख्यान तर इतिहासामध्ये वापरलं जातं. पर्यावरणामध्ये व्याख्यान देऊन काय करणार आहे आपण, असा त्याचा अर्थ आहे. यस सर. पर्यावरण पर्यावरण अध्ययन की कक्षा में संकल्पनाओं को स्पष्ट करने के लिए कविताओं और कहानी कथन का प्रयोग करना डैश डैश सहायता करता है. पर्यावरण अध्ययन करताना कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कविता किंवा कहाणी कथन का प्रयोग करना डैश डैश सहायता करता है. कारण पर्यावरण अध्ययन बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडत नाही तो विषय. तसा तो इंटरेस्टिंग आहे, कारण त्याच्यावरच विश्व चाललेलं आहे, पर्यावरणावर. पण मग त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळा येतो. तर मग अशा वेळेस एखाद्या शिक्षकाने कविता म्हटल्या, काही कहाणीच्या रूपाने सांगितलं, तर त्यामुळे काय होईल,
पाठ चार को चार आनंद पर्याय मिला। तुमच्याकडे। तर हाँ स्थानीय व वैश्विक स्तर पर संसार की प्रकृति खोजने और कल्पना करने की योग्यता बढ़ावा देने में ये उपयुक्त आहे। तर लोकल लेवलला आणि युनिव्हर्सल लेवलला संसार की प्रकृती को खोजणे, या कविता आणि कथांमधून काय होईल की कुठल्याही कथा कविता या साहजिक आहे, माणसाशी रिलेटेड आहे, माणूस हा पर्यावरणाशी रिलेटेड आहे, त्यामुळे ती क्रिएटिविटी वाढण्यासाठी पर्यावरण अध्ययन की कक्षा में संकल्पनाओं का स्पष्ट करने के लिए कविता और कहानी कथनों का प्रयोग करने से बालकों में स्थानीय व वैश्विक स्तर पर संसार की प्रकृति को खोजने और कल्पना करने की योग्यता को बढ़ावा देने में सहायता होती है। आता हे शिकवलं होतं मी कालच। डिस्लेक्सिया ही किससे रिलेटेड है? बोलने से, बोलने और सुनने से, पढ़ने और सुनने। चार पर्याय है। सर, सी पढ़ने से। यह डिस डिसलेक्सिया। डिस्लेक्सिया को 1881 में ओसवाल्ड बरखान ने पहचाना। रुडोल्फ ने 1887 में इसको डिस्लेक्सिया नाम दिया। वास्तव में यह अधिगम विकलांगता है। अधिगम विकलांगता म्हणजे अध्ययनाची समस्या आहे ती, जिसका प्रकटीकरण मुख्य रूप से वाणी या लिखित भाषा के दृश्य अंकन की कठिनाइयों के रूप में होता है। विशेष तौर पर मनुष्य निर्मित लेखन प्रणालियों को पढ़ने में, देखने या सुनने की गैर न्यूरोलॉजिकल कमी, अपर्याप्त पाठन निर्देशों जैसे अन्य कारकों से उत्पन्न पाठन कठिनाइयों से अलग है। यह इस बात का सुझाव देता है कि बुद्धि द्वारा लिखित और भाषित भाषाओं को संशोधित करने में अंतर कारण डिसलेक्सिया होता है। पुढचं आहे, सहयोगात्मक अधिगम में पुराने एवं अधिक दक्ष विद्यार्थी छोटे एवं कम कुशल विद्यार्थियों का आकलन करते, इसका परिणाम क्या होता है? जे हुशार विद्यार्थी किंवा जुने विद्यार्थी आहेत ते लहान विद्यार्थ्यांना आणि ज्यांना माहित नाही त्यांना मदत करताय सहयोगात्मक अधिगमातून, तर त्याचा काय परिणाम होईल? तर डी। याच्यामुळे काय होईल? उच्च उपलब्धी होईल आणि स्वगरिमा। सहयोगात्मक अधिगम में पुराने और अधिक समय वाले छात्र छोटे छात्र कम कुशल वाले विद्यार्थियों को आकलन करते। इसका मुख्यतः कारण है कि वह अधिक उपलब्धि कर चुके होते, अपना आत्मज्ञान दिखाते। कारण त्या मुलांनी ऑलरेडी अनुभव जास्त घेतलेला असतो, त्यामुळे इतर मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो। अल बिरोनी जिस देश से आया उसका नाम क्या है? अल बिरोनी जो आहे तो कुठल्या देशातला आहे? बांग्लादेश, उझबेकिस्तान, ओमान आणि अफगानिस्तान। तो अल बिरोनी उज्बेकिस्तान से आया था। इसने भारत के इतिहास पर एक किताब लिखी थी, तारीख ए हिंद नावाची पुस्तक त्याने लिहिलं होतं। लक्षात ठेवा, अल बिरोनी। अल बिरोनी हा भारतात आला होता राजेशाहीच्या काळामध्ये, आणि तो त्याने मग तारीख ए हिंद नावाचं पुस्तक लिहिलं होतं। नीचे हा, हे आपण स्मार्ट पॅनलवर सोडवणार होते उदाहरण, नंतर सांगेल मी त्याच्या कसं सोडवायचं ते पण दिले बघा इथे। काय दिले बघा, एक प्रश्न दिलेला आहे, नीचे किसी एक्सप्रेस ट्रेन के मार्ग के रेलवे टाइम टेबल का कुछ अंश दिया गया है। रेल्वेचा टाइम टेबल दिलेला आहे, प्लॅटफॉर्म क्रमांक दिलेला आहे, स्टेशनचं नाव दिलंय। प्लॅटफॉर्म क्रमांक 4, 5, 6, 7, 4 वर सुरत ट्रेन आहे, ती 16:15 येते, ती 5 मिनिटं थांबते, 16:20 निघते। सो दूरी ती पूर्ण 530 किलोमीटर जाते एका दिवसामध्ये। तसंच वलसाड, भिवंडी, मडगाव मध्ये दिलेला आहे। उपयुक्त सूचना के आधार पर सूरत और मडगांव के बीच की दूरी तथा ट्रेन द्वारा इस दूरी को तय करने में लगा समय क्रमशः, म्हणजे याच्यामध्ये सुरत आणि मडगावचं दिलंय, ते अंतर दिलेलं आहे, आणि तो मडगांव के बीच, सूचना के आधार पर सूरत और मडगांव के बीच की दूरी, सूरत और मडगांव के बीच की दूरी तथा ट्रेन द्वारा इस दूरी को तय करने को
कितना समय लगा है. आता सुरत आणि मडगावच्या बीचची दूरी किती आहे, तर काय करणार तुम्ही, मडगावची दूरी दिली 1509, सुरतची दिली 530, दोघांची वजाबाकी केली 979 किलोमीटर. पोहोचने में लगा समय 16, म्हणजे 16 वाजून 15 मिनिटं, तर याला लागलेले आहेत 7 वाजून 45, 7:33, सॉरी 7 वाजून 33, 7:33 आहे का, इथे तर 7:35 दिलेलं आहे. ठीक आहे, आता दोघांची वजाबाकी करायची, 15 घंटे 15 मिनिट, म्हणून पर्यायामध्ये बघायचं 979 किलोमीटर आणि 15 घंटे 15 मिनिट. प्रयोग और प्रयोगात्मक कार्य करते हुए श्यामा का निष्पादन कक्षा में सर्वश्रेष्ठ होता है, उसे बहुत सृजनात्मक शिक्षार्थी माना जाता है, इसलिए वह डैश डैश के द्वारा संकल्पनाओं को सीखती है. श्यामा नावाची मुलगी आहे, ती वर्गामध्ये श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस ती एक्सपेरिमेंट करते, प्रयोग करते, तर तिची क्रिएटिव्हिटी, उसे बहुत सृजनात्मक विद्यार्थी शिक्षार्थी माना जाता है, इसलिए वह डैश डैश के द्वारा संकल्पनाओं को सीखती है. अभिसारी चिंतन, अपसारी चिंतन, मॉडलिंग एंड अनुकरण. याचं उत्तर आहे प्रयोग और प्रयोगात्मक कार्य करते हुए श्यामा का निष्पादन कक्षा में सर्वश्रेष्ठ होता है. अर्थात निष्पादन म्हणजे तो जो काय म्हणतात त्याला शेवटचा निष्कर्ष. अर्थात श्यामा कम समय में शीघ्रता से ठीक ठीक कार्य करती है, इसलिए वह अपसारी चिंतन के द्वारा, तुम्हाला दोन प्रकारचे चिंतन, अभिसारी आणि अपसारी संकल्पनाओं को सीखती है. कक्षा में एक प्रभावी शिक्षण अधिगम प्रक्रिया होती है, जब शिक्षक बच्चों के ज्ञान को पढ़ाई जाने वाली नई संकल्पना के साथ जोड़ने में सहायता करता है. इसके पार्श्व में निहित उद्देश क्या, किसको बढ़ावा देते, म्हणजे एखादा धडा शिकवताना शिक्षक काय करतात, त्याच्याशी रिलेटेड संकल्पना सांगतात. इससे क्या होता है, किसको बढ़ावा देना है, वैयक्तिक भिन्नता, विद्यार्थी स्वायत्तता, पुनर्बलन, ज्ञान का सहसंबंध और स्थानांतरण. सांगता येईल उत्तर याचं, तर याचं उत्तर आहे कक्षा में एक प्रभावी शिक्षक अधिगम प्रक्रिया होती. त्यामुळे काय होईल, एका अर्थाने शिक्षक काय करेल, पूर्वी शिकवलेल्या ज्ञानाचा किंवा पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग काय होणार आहे, पुढच्या ज्ञानासाठी करत असतो. रोहन के विद्यालय में एक विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया था. इसका आयोजन एक उद्देश्य के साथ किया गया था. आपके विचार से कौन सा उद्देश्य उपयुक्त है. रोहनच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं, तर कोणता उद्देश सर्वाधिक उपयुक्त आहे चार पैकी. ए ऑप्शन सर, सृजनात्मक माध्यम. अगदी बरोबर. विद्यालयों में विद्यार्थियों द्वारा सृजनात्मक माध्यम उपलब्ध हो सके, क्रिएटिव्हिटी के किंवा त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल, त्यामुळे पहिला पर्याय अगदी बरोबर उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आहे, टिम्ब टिम्ब के अलावा बच्चे के किस विकास को आकार देने वाले वातावरणीय कारकों में निम्नलिखित सभी शामिल है. असं कोणती गोष्ट आहे, ती सोडून उरलेल्या सगळ्या गोष्टी या वातावरणीय कारकों में निम्नलिखित सभी शामिल है. याचं उत्तर आहे शारीरिक गठन के अलावा बच्चे के विकास को आकार देने वाले वातावरणीय कारकों में निम्नलिखित सभी शामिल है. ब्रांच के विषय में जिसका उपयोग गोलकुंडा के किले में मिली तोप में किया गया था, सही कथन चुने. तर ब्रांच म्हणजे कांस्य, याचा उपयोग गोवळकोंडा येथील जी काही तोप सापडली तिच्यामध्ये केला गेला होता, तर त्या संदर्भातलं कोणतं कथन बरोबर आहे. कासा कॉपर और झिंक का मिश्र धातु है, कॉपर और टिन का धातु है. कासा तांबा और प्लॅटिनम का धातु है. कासा एक तत्व आहे. मग कांस्य कसं तयार होतं, ब्रॉन्झ कसं तयार होतं, सर यातलं सेकंड ऑप्शन बोल. तर कासा हा कॉपर आणि टीनचा मिश्र धातू आहे. एक ही तरह की फसल बार बार उगाने से क्या होता है. एकच पीक पुन्हा पुन्हा लावलं तर काय होईल, माती काय होईल, मातीचं काय होईल. ए ऑप्शन. ए ऑप्शन बंजर हो जाएगी. सो एक ही तरह की फसल अगर बार बार लगाएंगे तो मृदा की उर्वरकता खत्म हो जाती, म्हणजे जी सुपीकता आहे मातीची ती कमी होऊन जाईल,
त्यामुळे चांगलं पीक येणार नाही आणि ती माती मात्र बंजर होत जाईल. निम्नलिखित में से लेह और लद्दाख के मकानों की विशेषताएं चुनिए. आता लेह आणि लडाख म्हणजे हा काश्मीरकडचा भाग आला. तर लेह लडाख मध्ये तिथली जी घरं आहेत त्यांची रचना कशी असते. पेड़ की तनों से बनी लकड़ी की ढालू छतें, निचली मंजिल में कोई खिड़की नहीं, पत्थर मिट्टी चूने से बनी मोटी दीवारें, लकड़ी के फर्श. त्याचे पर्याय आहेत बीसीडी, सीडीए, एबीडी, एबीसी. तर याचं उत्तर आहे मकानों की विशेषताएं क्या आहे तर ए सोडून बाकी सगळे जे आहेत, निचली मंजिल में कोई खिड़की नहीं, पत्थर मिट्टी चुने से मोठी दीवारें, नंतर लकडी के फर्श. तर हे 3 ऑप्शन असतात लेह लडाखच्या घरांमध्ये. तरुण भारत संघ नामक समूह किससे संबंधित आहे. तरुण भारत संघ नामक समूह किससे संबंधित है. याचं डायरेक्ट उत्तर बघूया. तरुण भारत संघ अर्थात टीबीएस भारत की ऐसी अशासकीय संस्था है जो लोगों को वन एवं जल के संरक्षण के मुद्दों में जागरूक बनाने का काम कर रही है. अंततः तरुण भारत संघ नामक समूह पुरानी झीलें पुनर्निर्मित करने से संबंधित है. तर जे काही जुने पाण्याचे सोर्स आहेत तर ते जुने तलाव या पुनर्निर्मित करण्यासाठी काम करते टीबीएस तरुण भारत संघ. सांप के बारे में सही कथन चुनिए. तर त्याचे ऑप्शन दिलेले तुम्हाला. तर सही कथन आहे बीएसी. नाग कोबरा जहरीले सापों का एक प्रकार आहे. नंतर आहे त्याचं उत्तर आहे बीएसी. ए आहे हमारे देश में केवल 4 तरह के जहरीले सांप पाए जाते हैं. नंतर आणि सी मध्ये आहे जहरीली सांप के दांत खोखले दांत होते हैं. जब सांप किसी व्यक्ति को काटता है तो जहर इनके खोखले दांतों से उनके शरीर में चला जाता है. निम्नलिखित में से पेट्रोलियम के सही अभिलक्षण चुनिए. पेट्रोलची वैशिष्ट्ये काय आहेत सांगा. पेट्रोलची काय वैशिष्ट्ये आहेत. कसं असतं पेट्रोल. लास्ट ऑप्शन सर गाढ़ा. पेट्रोलियम एक अत्यधिक उपयोगी पदार्थ है जिसका उपयोग दैनिक जीवन में बहुत अधिक होता है. इसका निर्माण कोयले की तरह वनस्पतियों के पृथ्वी के नीचे दबने से. आपल्याला माहिती आहे पेट्रोलियम पदार्थ कसे तयार होतात तर साधारणपणे अनेक वर्षांपूर्वी काय झालं की जी काही फॉसिल फ्युएल्स आहेत जीवाश्म दाबली गेली लाखो करोडो वर्षांपूर्वी त्यांच्यापासून हे पेट्रोलियम पदार्थ मिळत असतात. पृथ्वी के नीचे दबने से उनके ऊपर उच्च दाब त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात उच्च दाब असतो आणि जे टेम्परेचर असतं याच्यामुळे हे तयार होतात. प्राकृतिक रूप से पाए जाने वाले पेट्रोलियम को क्रूड ऑयल कहते हैं. यह काले रंग का गाढ़ा द्रव होता है. पेट्रोलियम के सही अभिलक्षण है बदबूदार गाढ़ा और गहरे रंग का तेल. तर पर्याय क्रमांक डी अतिशय उत्तर बरोबर दिले. निम्नलिखित में से ऐसा रोग समूह चुने जो मच्छरों से फैलता है. छान प्रश्न आहे बघा. डासांमुळे होणाऱ्या आजारांचा ग्रुप ओळख. यस बी ऑप्शन सर बी डेंगू. डेंगू वाला. डेंगू मलेरिया बरोबर. तर मच्छरों से फैलने वाले रोग है डेंगू मलेरिया चिकनगुनिया. चिकनगुनिया डेंगू एक उष्णकटिबंधीय रोग है जो एडिस इजिप्टाई मच्छरों से काटने से होता है. मलेरिया प्रोटोजोआ परजीवी द्वारा फैलता है. और चिकनगुनिया लंबे समय तक चलने वाले जोड़ों के दर्द वाला रोग है. इस रोग का उग्र चरण तब मात्र 2 से 5 दिन के लिए चलता है लेकिन जोड़ों का दर्द लंबे समय तक चलता है. एडिस मच्छर काटने से चिकनगुनिया होता है. तर चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया हे सगळे जे आजार आहेत हे डासांशी रिलेटेड आहेत.
मधुबनी चित्रों को बनाने के लिए चित्रकारों द्वारा किए जाने वाले रंग कैसे होते हैं? आता मध्य प्रदेश मधली ही चित्रकला आहे मधुबनी चित्रकला. मध्य प्रदेश मधलीच आहे की काय बघावं लागेल. बघा त्याचं उत्तर सांगा मला. ते लोक कशा पद्धतीने रंग तयार करतात असं विचारले त्यांनी. मथुरा प्रांतामध्ये आहे मधुबनी चित्रशैलीवर का लक्षात ठेवा. सी ऑप्शन. तर मधुबनी चित्रकला मिथिलांचल क्षेत्र म्हणजे मथुरा ज्याला म्हणतो, बिहार के दरभंगा. बघा बिहारमध्ये पण होतं मधुबनी, यवन नेपाल के कुछ क्षेत्रों में प्रमुख चित्रकला है. इसके रंगों को बनाने के लिए घरेलू चीजें हल्दी, केले के पत्ते, पीपल की छाल, पिसे हुए चावल, ते जे काही रंग तयार करतात ते नैसर्गिक रंग असतात, नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेले रंग असतात. एक पब्लिक स्कूल में प्रत्यक्ष कक्षा में लगभग 2 से 3 बच्चे आवश्यकता वाले हैं. कुछ बच्चे शारीरिक या मानसिक रूप से विकलांग है. ये बच्चे अन्य बच्चों के साथ उसी कक्षा में पढ़ते हैं. उपयुक्त पब्लिक स्कूल में निम्न में से किसका अनुपालन करता है? म्हणजे एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये हे 2-3 मुलं अशी आहेत की ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बाधित आहेत. तर ती शाळा तरी त्या विद्यार्थ्यांना सांभाळते आहे, इतर मुलांप्रमाणे त्यांना शिकवते आहे, इतर मुलंही शिकतात. तर हा शिक्षणाचा कोणता प्रकार झाला? सोपा उत्तर आहे त्याचं. तर समावेशी शिक्षा. समावेशी शिक्षा म्हणजे काय? सगळ्यांचं साथ घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. घर्षण के विषय में चर्चा करते समय एक शिक्षिका ने इस संकल्पना की व्याख्या करते हुए बहुत से उदाहरण दिए. इनमें से कुछ ऐसे उदाहरण जिनमें घर्षण हमारे दैनिक जीवन में उपयोगी है. उस शिक्षिका ने कक्षा में दिए जो नीचे दिए गए. हम पेन की नोक और कागज के बीच घर्षण होने के कारण लिख पाते. हम फर्श पर हमारे पैरों और फर्श के बीच घर्षण के कारण चल पाते. ऊर्ध्वाधर ऊपर फेंकी गई कोई भी गेंद घर्षण के कारण हमारे पास लौटती है. घर्षण के कारण ही हम किसी गतिशील वाहन को ब्रेक लगाकर रोकते हैं. तो कोणकोणते बरोबर आहे त्याच्यामध्ये? एक चुकीचं आहे बघा. तर सी रॉंग. डी ए बी. तर सी हे चुकीचं आहे. आता एखादी वस्तू चेंडू वर फेकला तो खाली आला, घर्षणाचा काही संबंध नाहीये तिथे. तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा संबंध आहे, घर्षणाचा काही संबंध नाही. एक पश्मीना शाल लगभग डैश डैश साधारण स्वेटरों के बराबर गर्म होती है तथा एक साधारण पश्मीना शाल को बुनने का हेतु कितने घंटों का समय लगता है? तर पश्मीना नावाची शाल आहे, फेमस शाल आहे. ती बनवायला किती स्वेटरांबरोबर ती ऊब देते, म्हणजे किती स्वेटर घातले तर त्या स्वेटर मधून मिळणारी ऊब एका पश्मीना शाल मधून मिळते. आणि पश्मीना शाल बनवण्यासाठी किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे पश्मीना शाल लगभग 10 साधारण स्वेटरों से बराबर होती है. एक साधारण पश्मीना शाल को बुनने के लिए 200 घंटे समय लगता है. सरिता की शिक्षिका उसे विभिन्न सामूहिक गतिविधियों में शामिल करती है. उसकी शिक्षिका सीखने के किस आयाम का अनुगमन कर रही? तर ती शिक्षिका वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमन ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी करून घेते. तर उस शिक्षिका सीखने के किस आयाम का, मग शिक्षिकेने हे जे काही वापरलं ते कोणत्या प्रकारच्या आयाम का अनुगमन कर रही है? या प्रश्नाचं उत्तर आहे सी, सामाजिक गतिविधि के रूप में सीखना. नेक्स्ट, नेफेंथिस एक ऐसा पौधा है जो मेंढकों, कीड़े मकोड़ों और चूहे जैसे छोटे जीवों को अपने अंदर फांस कर खा जाता है. हमारे देश में वह पौधा कहाँ पाया जाता है? तर त्याचं नाव आहे नेफेंथिस. नेफेंथिस एक ऐसा पौधा है जो मेंढकों, कीड़े मकोड़ों और चूहे जैसे छोटे जीवों को अपने अंदर फंसा कर खाता है. यह मेघालय में पाया जाता है.
उसे चुनिए जो अन्यों से भिन्न है। पॅराफिन, फोम, मोम, ग्रीस, कोयला, पेट्रोल। तर कोयला, कोळशाचा तिथे काही संबंध नाहीये. कोयला अन्य तीनों से भिन्न है। पॅराफिन, गोम, मोम, ग्रीस एवं पेट्रोल अँड पेट्रोलियम हे सगळे पदार्थ पेट्रोलचे आहेत. कोयला मात्र पेट्रोलियम से मिलता नहीं। बिहार के गांव में बहुत से किसान अतिरिक्त धन कमाने के लिए मधुमक्खी पालन करके शहद एकत्र करने का कार्य करते हैं। मधुमक्खी पालन शुरू करने का सबसे अच्छा समय कौन सा है? मधमाशा पाळण्यासाठी योग्य वेळ कोणता? तो लक्षात ठेवा, बिहार के गांव में बहुत से किसान अतिरिक्त धन कमाने के लिए मधुमक्खी पालन करके शहद एकत्रित करने का कार्य करके धन कमाते। मधुमक्खी पालन के लिए सबसे अच्छा समय अक्टूबर से दिसंबर का होता है। तर तुम्हाला मधमाशा पाळायच्या असतील तर ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आहे. बाकीचा भाग आपण नंतर बघूया. ही पीडीएफ ऑलरेडी शेअर केली, तुम्ही ती रेग्युलर वाचायची. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.